नमस्कार, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती. आज बऱ्याच दिवसांनी आपण बाहेर पडलेलो आहोत, कारण सिच्युएशन पण तशीच होती. गेले 2 महिने असं झालं की एकदम अचानक घटना घडत गेल्या. माझे सासरे एक्सपायर झाले 1 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर आठवड्यानंतर जे आहे माझा भाऊ एक्सपायर झाला, आत्ते भाऊ, जो गावीच राहायचा, आजारी होता. तर मी एकच सांगेन सबस्क्रायबर्स फॅमिलींना की आपल्या जे ज्येष्ठ आहेत घरातले त्यांची काळजी घ्या, कारण काही वेळा जे आहेत आपले वडीलधारी माणसं जे आहेत गावी असतात आणि काय आजार असेल तर ते अंगावर काढतात. तर असंच काहीसं माझ्या सासऱ्यांबद्दल झालं. तर असो, दोघांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरच्या ती प्रार्थना. आणि आज शनिवार रविवारसाठी आपण आलेलो आहोत इथे दापोली इथे मुरुड बीचला. तर बघूया आज आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहे. तर भरपूर काय आहे. तर इकडे मुरुड बीचला जवळपास जे आहे सुवर्णदुर्ग आहे, म्हणजे किल्ला आहे, आणि मंदिर आहेत. तर हे आज एक्सप्लोअर करणार आहे आणि आलेलो आहोत आपण फॅमिलीसोबत. तर पुढे मामा आणि सचिन चाललेलं आहे. तर आता सध्या आम्ही आलेलो आहोत, आत्ताच 7 वाजता आम्ही आलेलो आहोत इथे. आणि नाश्त्याचं आता सांगितलं आहे त्यांना, नाश्ता करू, फ्रेश होऊ, सगळेजण आंघोळ वगैरे करून नंतर आम्ही हर्णे बीचला जाणार आहोत. तिकडे सुवर्णदुर्ग जे आहे ते बघू, परत बीच फिरू आणि मंदिर जे आहेत दर्शन घेऊ. तर चला, तोपर्यंत आपण मुरुड बीचचं दर्शन घेऊया. तर कोकणात आल्यानंतर हा जो बीच आहे एकदम इथे दापोलीमध्ये ह्या माशांचा जो आहे बाजार पण असतो, लिलाव असतो, पण तो संध्याकाळी आणि सकाळी असतो. तर आपण तो टायमिंग काढून बघणार आहोत आपल्याला भेटतं आहे की नाही. आणि हा बघा, हा बीच, इथे वॉटर स्पोर्ट्स पण अवेलेबल आहेत आणि बऱ्यापैकी पर्यटक पण आलेले आहेत. हे बघा, जर लहान मुलं असतील तर त्यांना उंटाची सफारी इथे हे बघा अवेलेबल आहेत, उंट. तर उंट तसेच घोडे हे आपण स्पोर्ट्स खेळू शकतो इथे. तर मस्त की सकाळचं वातावरण आहे आणि पर्यटकांनी गजबजलेलं आहे. आजही आता वाजले आहेत मे बी 7:30 आणि बऱ्यापैकी थंडी आहे. तर आम्ही मुरुड बीच इथे थांबलेलो आहोत, ओशन ब्रिज रिसॉर्ट इथे. आणि बऱ्यापैकी याची प्रॉपर्टी आहे, मस्त फुलं झाडं लावलेली आहेत आजूबाजूने आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे गार्डन पण आहे. ही कॅन्टीन आहे, रेस्टॉरंट. ओशन ब्रिज रेस्टॉरंट. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर मी इथे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी हा नंबर, ओशन ब्रिजचा नंबर इथे सेंड करून ठेवेन. पण 2 दिवसासाठी मस्त, आणि प्रॉपर्टी पण छान आहे आणि रूम्स पण छान आहेत. तुम्हाला फॅमिलीसाठी पाहिजे असेल तर सिंगल रूम पण भेटेल, आणि जर 10-15 दिवसाचा ग्रुप असेल तर मोठे डॉर्मेटरी रूम्स पण आहेत इथे अवेलेबल. तर आणि पार्किंग उपलब्ध आहेत. आणि ते जे आहेत हे बघा, प्रेक्षणीय स्थळे ही जवळपास इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला. आणि गाड्या घेऊन तुम्हाला कंपल्सरी इथे गाडी घेऊन यावी लागेल, किंवा तुम्ही ट्रेनने आलात तर इकडे तुम्हाला गाडी बुक करावी लागेल. आणि हे आम्ही गाडी आणलेली छान आहे. रामभाऊंचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्हाला कधी मुंबईवरून गाडी पाहिजे असेल तर ही गाडी तुम्ही रेंट करू शकता. आणि बऱ्यापैकी जे आहे इथे
पार्किंग स्पेस अवेलेबल आहे. ओशन ब्रिज. तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर हा नंबर आहे 2 वरती बघा राईट साईडला. आणि हे सगळे जे आहेत कॉटेजेस, पॉवर बँक, इंटरनेट ही सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर हा आमचा डॉर्मेटरी रूम आहे 6 जणांसाठी. 4, 5, 6, 8 माणसं इथे झोपू शकतात. प्लस इथे टी व्ही दिलेला आहे आणि टॉयलेट बाथरूम आहे बऱ्यापैकी. आणि ए सी पण आहे. तर आता सध्या ए सीची गरज लागणार नाही, पण तरी पण आम्ही यूज करणार आहोत, पैसे दिलेले आहेत म्हटल्यावर. आणि बघा यायला 6 तास लागले. आणि या बॅक साईडला म्हणजे आमच्या रूमच्या समोरच ही बाग आहे केळीची. ते लहान मुलं बघा आमची कशी खेळत आहेत. त्यांना पूर्ण ओपन स्पेस मिळाला खेळायला. हा बघा, हा ही बघा देवर्ष देवर्ष कृषानी बॉल टाक. आमचा बोका, छोटा बोका. मोठा बोक्याला मम्मी पप्पाली पाठवलं नाही. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी फ्रेश होऊन आपल्या केशवराज मंदिर असू देते. आणि तिकडून जे आहे आपण जाऊ सुवर्ण किल्ला इथे. तर बघूया, हे केशवराज मंदिर जे आहे आतमध्ये आहे जंगलामध्ये. आणि तिथून आपल्याला गाडी बाहेर ठेवून आपल्याला बाहेर जायचं आहे. तर हे सगळी फॅमिली आहेत. हे बघा बच्चे ही पूर्ण फॅमिली जी आहेत. आता आम्ही आलेलो आहोत इथे. आणि गाडी चालवायची. चला 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 चला. फिश थाली मध्ये एक पापलेट आहे, एक बांगडा आहे. हाय किती व्हिडिओ तर हे केशवराज देवभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्याला इकडून चालत जायचं आतमध्ये. आणि गाडी आम्ही जे आहे ती इथे पार्किंग आहे, प्रायव्हेट पार्किंग, तिथे लावतोय आपण. सगळे आता ही चिल्लर मंडळी चालत जाणार आहे. तर बघूया किती मिनिटाचा रस्ता आहे आणि कितपर्यंत आपल्याला पुढे जायचं आहे. चला. ही आमची आजी आहे, घोड्यावर चालते. आम्ही चालत चाललो आहे. आणि ते तुम्हाला जायला रिक्षा पण अवेलेबल आहेत. तर आम्ही लहान मुलांना पाठवून दिलं रिक्षामधून. तर 150 रुपये जायचे. आणि इथून चालत जायला जे आहे एक 20 ते 25 मिनटं लागतात. तर हा छोटा रस्ता, इथून गाड्या जात नाहीत म्हणून आम्ही इथून चाललो आहे. आणि ऑटो जे आहेत त्या दुसऱ्या रस्त्याने गेल्या. तिथे छोटी नदी पण आहे, म्हणून आपण हा रस्ता चूज केला आहे की आपल्याला हे एक्सप्लोअर करता यावं. आणि इथे बघा, हे बघा पाणी बघा. ते झालं जमलं तर तो संध्याकाळी. दुसरा स्पॉट आहे ना अजून काय? ते स्वामी समर्थांचं मठ होतं रस्त्यात होतं ते बघा. दोन्ही बाजूना मस्त हिरवीगार गर्द झाडी.
आणि मोस्टली ह्याच्यात पोपळीची झाडं आहेत. एक फोटो काढले ना, हे बघा. फोटो फोटो माझा. पाण्याची बाटली इथेच ठेवलं त्यांनी. हा, तिथे काय इकडे ते. माझा फोटो काढण्यासाठी. जा पुढे. आणि ते झाडांना पाणी घालण्याचं नियोजन यांनी छान केलं बघा. ते पाणी जाण्यासाठी छान दोन्ही बाजूनी त्यांनी चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे आणि इथून पाणी असं ते झाडांपर्यंत पोचवलेलं आहे. हे बघा. वाव. आता तुम्ही कुठे बघताय? इथे मागे या मागे. तर सुंदर असं हिरवगार हे आपलं कोकणातलं दापोली शहरातलं आसूड गाव. तर ही बघा छान पाऊल वाट आहे ही आणि याच्यातूनच आपल्याला वाट काढत जायचं आहे मंदिरापर्यंत. आणि हे उंच उंच असे दगड कसे याच्यामधून पाऊलवाट तयार केलेली आहे. आणि पावसामध्ये इथे आलं तर तुम्हाला भरपूर अजून छान एक हिरवेगार वातावरण भेटेल, थंड वातावरण भेटेल. तर आपण मंदिराकडे जाताना इथे यांनी कोकमच ठेवलेले आहे. परत चिंच आहेत हे बघा. अगदी पूर्ण जे आहेत कोकण मेवा इथे सगळं तुम्हाला भेटून जाईल. मावशी आणि काका यांचं दुकान आहे. सरबत. तर उकडीचे मोदक थालीपीठ गावात योग्य दरात मिळते. तिथे तुम्हाला नाश्त्याची पण सोय होईल. तर आलात तर नक्कीच भेट द्या बघा. आणि ते आपल्या स्थानिक रहिवाशांनी जे आहेत आगोळ, कोकम, परत चिकी ह्या सगळ्याचे जे आहेत दुकानं आहेत तर त्यांना तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या आणि त्यांच्याकडून विकत घ्या. आणि खाली आपण बघू शकतो आवाज येतो आहे नदीचा. तर सुंदर नदी आहे. आपण जाऊन बघूया चला. तर बघा या नदीवरून हा साकव आहे. तर जुना साकव जो आहे तो लाकडांचा होता अगोदर, तर आता नाही आहे. आणि हा नवीन बांधलेला आहे जो लोखंडाचा बाजूने दिलेले आहेत रेलिंग्स. तर आपण इथून जाऊया आणि बहुतेक पर्यटक जे आहेत पाण्याचा आस्वाद घेताना इथे आपल्याला दिसत आहेत. तर मंदिराकडे येताना तुम्हाला हे नदी आणि हा पूर्ण साकव भेटेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही फोटो सेशन करत मंदिराकडे वाटचाल करू शकता. आणि छान असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव आहे. हे बघा. त्यांचं फोटो सेशन चाललंय. परत बंटी आणि हे लोक पण फोटो सेशन करत येत आहेत. तर आपण बिलीव्ह नाही करू शकत पण की हे इथे पावसामध्ये वातावरण काय वेगळंच असेल आणि या नदीला पाणी पण तेवढंच जास्त असणार. तर बघूया आपल्याला योग आला तर आपण पावसामध्ये पण येऊ. आणि हे बघा सुंदर मकडी का जाला तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही. हे बघा आणि मोठी मकडी आहे. बापरे. ही बघा स्पायडरमॅन. केवढं मोठं जाळ आहे बघा. डिस्कवरी. ओ गॉड. आता ह्या पायऱ्या आपल्याला चढायचे. तर या कमीत कमी 200 पायऱ्या तरी असतील अंदाजे. तर इथून म्हणून ह्याच्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. बरं झालं आम्ही ऑटोने सर्व लहान मुलांना पुढे पाठवून दिलं. आणि ते सगळ्या बाजूनी पूर्ण दोन्ही बाजूनी जंगल आहे.
आणि जंगल में 2 शेर, जोड़ी शेर है, मामा मामी. शेर और शेरनी आणि मागे आले का दोघं? आले मॉडेल्स अरे आले. बापरे, आम्ही विचार करतो हरवले. हे मॉडेल कपल आलं फोटो काढत. आणि हरवले वाटलं. आणि जगदीशला त्यांनी जगदीश कुठे आहे? जगदीशला त्यांनी फोटोग्राफर केलाय. अच्छा. हा जगदीशला फोटोग्राफर केला. जगदीश पछतावत असेल, माझी बायको गेली आणि मी यांचे फोटो काढतोय. चला लवकर, इथे वाघ पण येतात. अरे बापरे, चला चला. खाली काढले काय ग फोटो? तो फायनली आपण केशवराज मंदिर इथे पोचत आहोत. हे बघा समोर मंदिर आहेत आणि आपली चिल्लर मंडळी इथे पोचलेली आहेत. हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की हे 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे. तर असा काहीसा इतिहास आहे या मंदिराचा. आणि पांडव विष्णूंना मानत असून त्याच्यामुळे त्यांनी हे केशवराज मंदिर इथे स्थापन केले, बांधले आहे. तर चला आपण दर्शन घेऊया. बसलाय. तर हे मंदिर पूर्ण जंगलात आहे, त्याच्यामुळे आता इथे आपल्याला बघा वांडर दिसत आहेत या झाडावरती. खाली तो आणि खाली पण बघा एक मोठा आहे. समोर हे बघा. हाय. चला आज शनिवार आहे, आपल्याला बजरंग बली यांचं पण दर्शन झालेलं आहे. चला. तर हे मंदिर काळ्या दगडांनी बांधलेलं आहे मंदिर. आणि हे बघा आपण याचं दर्शन घेऊया आणि आल्यानंतर इथे आपण लिंबू पाणी पिऊया. श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान. बॉटलच नाहीये बेटा. बघा वॉटर कुठं? बॉटल कुठे? त्या हात पाय स्वच्छ धुवून देवाचं दर्शन घ्यावे. ते इथे पण ते पाण्याचा झरा जो आहे बघा, केशव तीर्थ. चल आणि की आमचा बाबू झोपलेला आहे, दर्शन घ्यायला आला आणि आज झोपला. पाण्याची बॉटल तुम्ही मिस केलात. आनंद यायचा. फोटो काढले ना पूर्ण सुंदर असं मंदिर आहे. तरी ते आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे का माहिती नाही, पण आपण पूर्ण माहिती दिलेली आहे. हे कोणाचं देवस्थान आहे, काय आहे, तर
हे आपण तुम्ही वाचू शकता. लिंबू पाणी ले लो, लिंबू पाणी ले लो. आता ही लोक बोलतात आम्ही चालत येतो. रिक्षाने कोण जाणार ते तर मंदिराकडे काकींचं लिंबू पाणीचा बिझनेस आहे. तर तुम्ही आलात तर इथे लिंबू पाणी नक्कीच प्या, छान वाटेल. तर आम्हीही प्यायलो आणि मस्तपैकी मंत्रमुग्ध झालो. दोन द्या. काय चढली तर सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत परतीच्या प्रवासाला. आता आम्ही जाऊन आमच्या रिसॉर्टमध्ये जाऊन आराम करणार आणि नंतर संध्याकाळी पुढचा प्रोग्राम लागणार. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये असंच. बाय, टेक केअर.